जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त निफाड छत्रपती संभाजीनगर हायवेवर असलेल्या भरवस फाटा येथे मंगळवार दिनांक 2 एप्रिल पासून जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्याचा शुभारंभ झाला आहे। या सोहळ्याच्या अनुषंगाने 26 फेब्रुवारीला ध्वजारोहण मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा असं म्हणत संत तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केले होते। त्याला आज 375 वर्ष पूर्ण होत आहेत। जगद्गुरु तुकाराम महाराज यांना अन्याय व समाजातील अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून जहरी टीका केली होती। मात्र तुकोबांच्या भक्तीने विठ्ठलालाही दर्शन देण्यास भाग पाडले होते। तेव्हा तुकोबांनी विठ्ठलाला तुझ्या पायाशी सेवा घडावी असा आग्रह केला होता। त्यानंतर विठ्ठलाने आपला रथ असणारा गरुड तुकोबारायांसाठी पाठवला होता आणि तुकोबा आमचा राम राम घ्यावा असं म्हणत सदेह वैकुंठाला गेले होते। त्याच ठिकाणी नांदुरखी वृक्ष थरारतो अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे। या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त देहू येथून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने आणण्याचे भाग्य येवल्याचे कुणाल नरेंद्र दराडे यांना लाभले असून जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळ्याचा मान प्रथम नाशिक जिल्ह्याला मिळाला असून 2 ते 9 एप्रिल दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी या अमृततुल्य सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुवर्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी केले आहे। राम कृष्णारी प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ समता तोषविले। जगद्गुरु तुकोबारायला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्ताने श्री क्षेत्र भरवस फाटा तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू यांनी मानाचं सर्वप्रथम श्रीफळ नाशिक जिल्ह्याला दिलेलं आहे आणि या निमित्ताने आज 1 तारीख आहे। उद्या 2 एप्रिल ते 9 एप्रिल भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण असं मोठा उत्सव सुरू होत आहे। तर या निमित्ताने आज दुपारी 1 वाजता जगद्गुरु तुकोबारायांच्या दिव्य पादुका तुकाराम महाराज संस्थान आणि जगद्गुरु तुकोबारायांची वंशजी सगळी मंडळी 1 वाजता हेलिकॉप्टरने प्रथमच नाशिक जिल्ह्यात जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुका येत आहेत। तर संपूर्ण नाशिक जिल्हा आणि नगर जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा या 3ही जिल्ह्याचे हे मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे सर्वांना वारकऱ्यांना विनंती की आपण दुपारी 4 वाजेपर्यंत जगद्गुरु तुकोबारायांच्या पवित्र आगमनाच्या स्वागतासाठी जरूर यायचंय। जगद्गुरु तुकोबाराय प्रथमच कुठेतरी हेलिकॉप्टरने आपल्याकडे येऊ राहिलेले आहेत। तर आपण सर्वांनी तुकोबारायांच्या पादुकाच्या स्वागतासाठी जरूर यावं आणि उद्या 2 एप्रिल ते 9 एप्रिल पासून सर्वांनी आपल्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावं अशी सर्वांना विनंती, आग्रहाचं आमंत्रण। राम कृष्ण हरी। स्टार न्यूज साठी मुकुंदा फाड, सारोळे।